नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने अनेकांना खरंच खूप प्रेरणा दिली आहे. शिव खेरा यांचं यू कॅन विन. हो, अगदी. खूप प्रसिद्ध पुस्तक आहे हे. आपल्याकडे या पुस्तकाचा मराठीतला सारांश आहे, तर त्यातले जे महत्वाचे विचार आहेत, संकल्पना आहेत, त्या जरा समजून घेऊया आज. नक्कीच. या पुस्तकाचा जो मूळ विचार आहे ना, तो अगदी स्पष्ट आहे. म्हणजे यश काही फक्त नशिबाने मिळत नाही. बरोबर. त्यासाठी सकारात्मक विचारसरणी लागते आणि त्याप्रमाणे कृती करणं हे दोन्ही खूप महत्वाचं आहे. तर याच विचारांच्या मुळाशी जाऊया थोडं. पुस्तकाची सुरुवातच एका जोरदार वाक्याने होते. यश ही नशिबाची नाही, तर सवयींची आणि वृत्तीची देण आहे. काय वाटतं याबद्दल? नाही, हे अगदी खरं आहे. म्हणजे नशिबाचा भाग असतो थोडा, पण सगळं काही नशिबावर सोडून चालत नाही. बरोबर. यातला पहिला महत्वाचा विचार म्हणजे विचारांची शक्ती. आपलं आयुष्य आपल्या विचारांनीच घडतं असं लेखक म्हणतात. बिघडलेले विचार, बिघडलेली कृती घडवतात. हे वाक्य एक्झॅक्टली. म्हणजे खूप काही सांगून जातं. अगदी. आपल्या मनात काय चाललंय त्याचा थेट परिणाम आपल्या वागण्यावर दिसतो. आपण अनेकदा याकडे दुर्लक्ष करतो असं मला वाटतं. हो ना. आणि याच विचारांना योग्य दिशा देण्यासाठी मग येते ती वृत्ती, आपला ॲटिट्यूड. अच्छा. हे खरं आहे की परिस्थिती नेहमी आपल्या कंट्रोलमध्ये नसते, पण त्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं, त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची, हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. हो, बरोबर. लेखकाच्या मते वृत्तीच तुमचं उड्डाण ठरवतं. याचा अर्थ सरळ आहे की तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकता. ही केवळ काय म्हणतात त्याला आशावादी कल्पना नाहीये, तर यशासाठीची एक पुरवठ आहे. हो, आणि ही सकारात्मक वृत्ती टिकवून ठेवायची असेल तर मग आत्मविश्वास आणि प्रेरणा लागते, नाही का? नक्कीच. पुस्तकात एक छान मुद्दा मांडलाय की खरी प्रेरणा आतून यायला हवी. म्हणजे बाहेरून मिळालेली प्रेरणा तात्पुरती असते. कोणीतरी आपल्याला प्रोत्साहन दिलं की तात्पुरता उत्साह येतो, पण तो टिकत नाही. तुम्हाला काय वाटतं, ही आंतरिक प्रेरणा जागृत करणं खरंच किती महत्वाचं आहे? खूप जास्त. कारण बाह्य प्रेरणा, जसं तुम्ही म्हणालात, ती तात्कालिक असते. म्हणजे जसं गरम तव्यावर पाणी टाकल्यावर वाफ येते पण लगेच नाहीशी होते, तसं काहीसं. आंतरिक प्रेरणा म्हणजे स्वतःच्या मूल्यांशी, आपल्या ध्येयांशी असलेली बांधिलकी, ती तुम्हाला सातत्याने पुढे ढकलत राहते. आणि याच संदर्भात यश म्हणजे काय याची पुस्तकातली व्याख्या पण खूप विचार करण्यासारखी आहे. कोणती व्याख्या दिलीये? म्हणजे यश म्हणजे केवळ पैसा, पद किंवा प्रसिद्धी नव्हे. अच्छा. तर मानसिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक समाधान मिळवणं हे खरं यश आहे, असं ते म्हणतात. सक्सेस इज प्रोग्रेसिव्ह रिअलायझेशन ऑफ अ वर्धी गोल. म्हणजे एका योग्य ध्येयाच्या दिशेने सतत प्रगती करत राहणं, यातच खरं यश आहे. वाह. आजच्या धावपळीच्या जगात जिथे यशाची व्याख्या भौतिक गोष्टींपुरतीच मर्यादित झालीय, तिथे ही व्याख्या जास्त महत्वाची वाटते मला. खरंय. यामुळे यशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो के. पुढे पुस्तकात चरित्र आणि प्रामाणिकपणा या मूल्यांवरही भर दिलाय असं दिसतंय. हो, दिलाय. विश्वासार्हता ही सर्वात मोठी संपत्ती मानली जाते. आणि महत्वाचं म्हणजे केवळ स्वप्न न पाहता कृती करण्याचं आवाहन केले आहे. अगदी. कारण कृतीशिवाय मोठ्यात मोठी स्वप्नसुद्धा म्हणजे फक्त हवेतले मनोरेस राहतात. बरोबर. आणि कृती करण्यासाठी मग काही व्यावहारिक गोष्टींची जोड दिली आहे त्यांनी, जसं की सवयी आणि वेळेचं व्यवस्थापन. हो, हे पण महत्वाचं आहे. चांगल्या सवयी कशा हळूहळू आपलं आयुष्य बदलू शकतात आणि वेळेचा सदुपयोग कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन आहे. वेळेच्या व्यवस्थापनासाठी एक सूत्र आहे बघा, महत्वाचं करा, तातडीनं नको. अच्छा, महत्वाचं करा, तातडीनं नको. म्हणजे काय नक्की? याचा अर्थ असा की जे काम खरोखर महत्वाचं आहे, ज्यामुळे तुमच्या ध्येयाला मदत होईल, त्याला प्राधान्य द्या. केवळ जे तातडीचं वाटतंय पण तितकं महत्वाचं नाही, त्यात वेळ घालू नका. उदाहरणार्थ, समजा रोज सकाळी अर्धा तास व्यायाम करणं हे महत्वाचं आहे दीर्घकालीन आरोग्यासाठी. पण त्याचवेळी अचानक आलेला एखादा बिनमहत्वाचा फोन उचलणं हे तातडीचं वाटू शकतं, पण ते कदाचित तितकं महत्वाचं नसेल. यातला फरक ओळखायला हवा. बरोबर. वेळेचं नियोजन महत्वाचं आहे खरंच. आणि मला वाटतं या सगळ्या प्रवासात एक गोष्ट अटळ आहे, ती म्हणजे अपयश. अगदी. या पुस्तकात अपयशावर मात कशी करावी याबद्दलचं मार्गदर्शन मला खूप महत्वाचं वाटलं. कारण आपण अनेकदा अपयशाला शेवट समजून खचून जातो. बरोबर.
पुस्तक हेच सांगतं की अपयश हा एक टप्पा आहे, प्रवास थांबवण्याचं कारण नाही, ती एक शिकण्याची संधी आहे. लेखक म्हणतात, विनर्स सी द गेन, लूजर्स सी द पेन. म्हणजे जिंकणारे लोक अपयशातूनही काहीतरी शिकण्यासारखं शोधतात, त्यांना त्यातही संधी दिसते. तर पराभूत मानसिकतेचे लोक फक्त झालेल्या त्रासावर आणि नुकसानीवर लक्ष केंद्रित करतात. ही विचारसरणी बदलणं खूप गरजेचं आहे. खरंय. एकूणच या सारांशानुसार पुस्तक सोप्या भाषेत आहे आणि निश्चितच प्रेरणादायी वाटते. असंही म्हटलंय की काही मुद्दे कदाचित पुन्हा पुन्हा आल्यासारखे वाटू शकतात किंवा काही विचार थोडे जास्त आदर्शवादी वाटू शकतील. हो, ते शक्य आहे. प्रत्येक पुस्तकात काही मर्यादा असू शकतात, पण तरीही पुस्तकाचा जो गाभा आहे तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणं. सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न आणि चांगल्या सवयी या त्रिसूत्रीतून सामान्य माणूसही असामान्य यश मिळू शकतो, हाच याचा मुख्य संदेश आहे असं मला वाटतं. हो, त्यामुळे विद्यार्थी असोत, व्यावसायिक असोत, अगदी पालक म्हणूनही यातले विचार नक्कीच उपयोगी ठरू शकतात. निश्चितच. तर आजची चर्चा संपवताना एक विचार आपल्या सगळ्यांसाठी सोडून जातीये. या पुस्तकातल्या तत्वांच्या आधारावर अशी कोणती एक छोटी सवय असू शकेल जी आजपासून सुरू केली तर भविष्यात मोठ्या सकारात्मक बदलाची किंवा यशाची पायाभरणी करू शकेल?